नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल. अल्कोहोल आणि फिनॉल यांच्या केमिकल रिॲक्शन तुम्हाला माहीत असलं पाहिजे. अल्कोहोलमध्ये फंक्शनल ग्रुप कोणता असतो? OH. फिनॉलमध्ये पण OH असतो. आता या ठिकाणी ज्या अभिक्रिया होणार आहेत दोन प्रकारच्या होतील. कोणत्या सांगतो पहा. अल्कोहोल आहे किंवा फिनॉल कोणता का असणार. समजा हा अल्कोहोल आहे. काही अभिक्रिया अशा होतील ज्याच्यामध्ये हा OH बॉन्ड ब्रेक होईल. बरोबर का? अल्कोहोलमध्ये किंवा फिनॉलमध्ये काही अभिक्रिया अशा होतील ज्या अभिक्रियेमध्ये OH बॉन्ड ब्रेक होईल. मग अशा प्रकारच्या अभिक्रिया ज्या अभिक्रियेमध्ये OH बॉन्ड तुटतो, OH बॉन्ड ब्रेक होतो. ब्रेक होणे या शब्दाचा अर्थ होतो तुटणे. आणि मग अशा प्रकारच्या अभिक्रिया ज्या अभिक्रियेमध्ये OH बॉन्ड तुटतो अशा प्रकारच्या अभिक्रियाला म्हणायचं रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. सच रिॲक्शन्स आर कॉल्ड एज रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. ठीक आहे. आणि अशा काही रिॲक्शन्स असतील ज्या रिॲक्शनमध्ये OH बॉन्ड तुटण्याच्या ऐवजी CO बॉन्ड तुटतो. म्हणजे कसं? इथं पहा. आता हा कार्बन आहे, हा O आहे, हे H आहे. मग या ठिकाणी काय होईल? OH हा बॉन्ड तुटण्याच्या ऐवजी CO हा बॉन्ड ब्रेक होईल. बघा बरं का? म्हणजे या ठिकाणी या ज्या अभिक्रिया आहेत या अभिक्रियेमध्ये काय होतो? CO बॉन्ड ब्रेक होतो. आणि जर त्या अल्कोहोल मधला CO बॉन्ड ब्रेक होत असेल तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणायचं रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड. रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड. रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड. बस. तर अशा प्रकारच्या दोन प्रकारच्या अभिक्रिया आहेत. काही अभिक्रिया अशा असतात ज्या अभिक्रियेमध्ये अल्कोहोल मधला किंवा फिनॉल मधला OH बॉन्ड तुटतो. आणि अशा काही अभिक्रिया आहेत ज्या अभिक्रियेमध्ये अल्कोहोल मधला CO बॉन्ड ब्रेक होतो. म्हणून या ठिकाणी दोन प्रकारच्या अभिक्रिया. नंबर 1 रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. नंबर 2 रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड. ठीक आहे. पहिल्या भागाला आपण सुरुवात करूया. पहिला भाग आहे रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. आणि त्याच्यामधली पहिली अभिक्रिया आहे रिॲक्शन विथ मेटल. ठीक आहे. आपण काय करू? अल्कोहोलची अभिक्रिया मेटल सोबत करूया. अल्कोहोलची अभिक्रिया मेटल सोबत करूया. आणि अल्कोहोलची अभिक्रिया जेव्हा आपण मेटल सोबत करतो तेव्हा काय होतं ते तुमच्या समोर या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा. आता काय घेतलं आपण? ROH. ऐका बरं का, नीट ऐका व्यवस्थित. आता हा कोण आहे? अल्कोहोल आहे. आता अल्कोहोलची अभिक्रिया आपल्याला कोणासोबत करायचं आहे? मेटल सोबत. आणि या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया सोडियम मेटल. तुम्ही सोडियम घेऊ शकता, पोटॅशियम घेऊ शकता, कॅल्शियम घेऊ शकता, मॅग्नेशियम घेऊ शकता, ॲल्युमिनियम घेऊ शकता. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्टिव्ह मेटल तुम्ही घेऊ शकता. आता हा कोण आहे? अल्कोहोल. मग या अल्कोहोलची अभिक्रिया आपण मेटल सोबत करू. परंतु या ठिकाणी आपण उदाहरण घेऊयात सोडियम मेटलचं. अल्कोहोलची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत करूयात आणि मग काय होतं बघूयात. पहा. अल्कोहोल आहे, ह्याची अभिक्रिया केली आपण कुणासोबत? सोडियम मेटल सोबत. हे पण दोन घ्या. दोन्ही पण दोन दोन घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. आता संपूर्ण भाग तुमच्या समोर आहे. हा बघा अल्कोहोल आहे, हा सोडियम मेटल आहे. एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं बाबा, नीट लक्षात घ्या. जेव्हा आपण अल्कोहोलची अभिक्रिया मेटल सोबत करतो, कोणताही मेटल असेल, तो सोडियम असेल, तो पोटॅशियम असेल, तो कॅल्शियम असेल, तो मॅग्नेशियम असेल, तो ॲल्युमिनियम असेल, त्यावेळेस काय होतं? तुमचा जो अल्कोहोल आहे या अल्कोहोल मधला OH बॉन्ड तुटतो. म्हणजे अल्कोहोलची अभिक्रिया आपण जेव्हा या सोडियम मेटल सोबत करतो किंवा कोणत्याही मेटल सोबत करतो, ऍक्टिव्ह मेटल सोबत, तेव्हा तुमच्या अल्कोहोल मधला OH बॉन्ड ब्रेक होतो आणि ह्याच्यामधला H मोकळा होतो. H रिलीज होतो. हे लक्षात घ्या तुम्ही. OH बॉन्ड तुटणे याचा अर्थ ते ऍसिडिक आहेत याचा तो पुरावा आहे, एव्हिडन्स आहे. इट इज द प्रूफ फॉर द ऍसिडिक नेचर ऑफ द अल्कोहोल्स. कारण हा H प्लस तयार करतोय, H येतोय ना, त्याच्यासाठीच ही रिॲक्शन आहे. आणि म्हणून आपण लक्षात घ्यायचं, आपण जेव्हा एखाद्या ऍक्टिव्ह मेटलची अभिक्रिया सोडियम सारख्या ओके या अल्कोहोल सोबत करतो तेव्हा तुमच्या अल्कोहोल मधला OH बॉन्ड तुटतो. आणि मग काय होतं? H किती आहेत? 2 H आहेत. आणि 2 H निघून जातात. 2 H म्हणजे H2. या ठिकाणचा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन वायूच्या स्वरूपात निघून जातो. हायड्रोजन ऍटमच्या स्वरूपात निघून जाऊ शकत नाही. हायड्रोजन
वायूच्या स्वरूपात निघून जातो हे लक्षात घ्या. H2 मॉलिक्यूल इज फॉर्म्ड. कसं होतं पहा. आता काय झाला, या ठिकाणचा बॉन्ड ब्रेक झाला, 2 H आहेत बरोबर आहे. आपण रिॲक्शन पूर्ण करू पहा. आता या ठिकाणी हायड्रोजन किती आहेत, 2 हायड्रोजन्स आहेत. आता हे दोन्ही हायड्रोजन काय होतील, निघून जातील. उरलं काय बघा, 2 R O आणि Na, 2 R O आणि 2 Na. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो 2 R O आणि Na पण 2 आहेत. प्लस काय झाला, हायड्रोजन वायू निघून गेला म्हणजे H2 गॅस इज रिलीज्ड. झाली रिॲक्शन. म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं बाबांनो, जेव्हा अल्कोहोलची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत होते तेव्हा तुमच्या अल्कोहोल मधला OH बॉन्ड ब्रेक होतो, OH बॉन्ड तुटतो आणि H हा H2 च्या स्वरूपात रिलीज होतो, इव्हॉल्व्ह होतो, बाहेर पडतो. उरलं काय बघा, 2 R हे O आणि 2 Na म्हणजेच 2 R O Na झालं, 2 R O Na. अशा प्रकारे या ठिकाणी तयार झाला प्रोडक्ट सोडियम अल्कॉक्साईड. म्हणजे जेव्हा आपण ऍक्टिव्ह मेटलची अभिक्रिया अल्कोहोल सोबत करतो तेव्हा अल्कॉक्साईड तयार होतो, मेटल अल्कॉक्साईड. मग तो सोडियम अल्कॉक्साईड असेल, पोटॅशियम अल्कॉक्साईड असेल, मॅग्नेशियम अल्कॉक्साईड असेल, कॅल्शियम अल्कॉक्साईड असेल, ॲल्युमिनियम अल्कॉक्साईड असेल, कोणता कसा ना, पण अल्कॉक्साईड नावाचा प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होतो. हे वाक्य विसरू नका. सोडियमची अभिक्रिया अल्कोहोल सोबत केल्यास सोडियम अल्कॉक्साईड हा प्रोडक्ट तयार होतो. या अभिक्रियेमध्ये अल्कोहोल मधला OH बॉन्ड ब्रेक होतो. बस एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतलात, मग प्रत्येक उदाहरण तुम्हाला करता येईल. काही उदाहरणं आपण सोडूया. पहा आता पहिल्यांदा याचं नाव घेऊ आपण. हे कोण आहे, अल्कोहोल. आणि हे काय झालं, हे Na म्हणजे सोडियम आणि हे अल्कॉक्साईड, अल्किल ऑक्साईड अल्कॉक्साईड. थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवा हो का, हे R म्हणजे अल्किल ग्रुप आहे, O म्हणजे ऑक्साईड, अल्किल ऑक्साईड अल्कॉक्साईड आहे की नाही, अल्किल ऑक्साईड अल्कॉक्साईड. आणि कारण तुम्हाला माहित आहे एखादा ग्रुप O सोबत असेल तर त्याला आपण ऑक्साईड म्हणतो, मग अल्किल ऑक्साईड अल्कॉक्साईड, सोडियम अल्कॉक्साईड असं याचं नाव झालं. आता काही उदाहरणं या ठिकाणी आपण समजून घेऊयात. पहा हे झालं जनरल रिॲक्शन. आता घेऊ आपण एक्झाम्पल्स. ठीक आहे, पहिलं उदाहरण बघा. CH3OH मिथिल अल्कोहोल, ह्याची अभिक्रिया करा सोडियम सोबत आणि काय तयार होतं बघा आपण. नीट ऐका बरं काय व्यवस्थित. हा कोण आहे, मिथिल अल्कोहोल आहे. ह्याची अभिक्रिया केली आपण सोडियम सोबत. रिॲक्शन सेम तशीच आहे. उदाहरण घेतलंय आपण. तुम्हाला माहित आहे आपण जेव्हा अल्कोहोलची अभिक्रिया मेटल सोबत करतो तेव्हा त्या ठिकाणी काय होणं अपेक्षित आहे, त्या ठिकाणी बॉन्ड ब्रेक झाला पाहिजे OH. अशा ठिकाणी OH बॉन्ड ब्रेक होतो आणि O आणि H मधला बॉन्ड तुटेल आहे की नाही. आणि मग हा H काय होईल, निघून जाईल. आणि H निघून जात असताना हायड्रोजन वायूच्या स्वरूपात निघून जातो. हायड्रोजन इज रिलीज्ड, लिबरेटेड, इव्हॉल्व्ड इन द फॉर्म ऑफ H2 गॅस. हायड्रोजन वायूच्या स्वरूपात हायड्रोजन निघून जातो, हे लक्षात घ्या. झालं, मग आता बॉन्ड ब्रेक करा. OH बॉन्ड ब्रेक झाला, O आणि H मधला बॉन्ड तुटला. हा कोण आहे, H. आणि तुम्हाला माहित आहे H कसा जाईल, H2 च्या स्वरूपात जाईल. उरलं काय, हे 2 घ्या, 2 CH3ONe हो का, 2 पुन्हा CH3 पुन्हा ONe आणि निघून गेला तुमचा हायड्रोजन वायू म्हणजे H2 गॅस. संपलं. नाव घ्या. हे आहे तुमचं मिथिल अल्कोहोल, हे आहे तुमचं मिथिल अल्कोहोल आणि हे आहे तुमचं सोडियम मिथॉक्साईड. का नाव द्याला, सोडियम मिथॉक्साईड. अजून एक उदाहरण आपण घेऊ लगेच. पहा अतिशय सोपं उदाहरण. 2 CH3CH2OH प्लस 2 Na. आता काय येते बघा प्रोडक्ट. सेम त्याच प्रकारची अभिक्रिया आहे. अभिक्रियेमध्ये आपण कसलाही बदल केलेला नाहीये, तीच अभिक्रिया. काय घेतलं आपण, इथिल अल्कोहोल, त्याची अभिक्रिया केली सोडियम सोबत. मग तुम्हाला माहित आहे अल्कोहोलची अभिक्रिया आपण जर मेटल सोबत केली तर काय होणार आहे, OH बॉन्ड तुटणार आहे. C आणि O मधला बॉन्ड तुटत नाहीये. बॉन्ड तुटतो कुठला, हे महत्वाचं आहे. OH बॉन्ड तुटतो आणि OH बॉन्ड तुटल्यामुळं हा हायड्रोजन झाला मोकळा आणि मग तो हायड्रोजन वायू जो आहे तो हायड्रोजन वायूच्या स्वरूपात बर्र निघून जातो. कळालं का, हायड्रोजन वायू बर्र, हायड्रोजन वायू बर्र. लक्षात घ्या. हा, आणि मग ती अभिक्रिया होते. कशी होते तुमच्या समोर आहे. आता बघा, हा बॉन्ड तुटला, OH बॉन्ड तुटणार, हायड्रोजन H2 च्या स्वरूपात निघून जाणार. उरलं काय बघा, 2 CH3CH2ONa आहे की नाही. मग लिहा इथं 2 CH3CH2ONa आणि कोण निघून गेला, हायड्रोजन वायू बर्र, हायड्रोजन वायू बर्र. खलास. ह्याचं नाव आहे काय, इथिल अल्कोहोल. खरा व्हायचं इथिल अल्कोहोल आणि हा तुमचा सोडियम इथॉक्साईड.
सोडियम इथॉक्साईड. संपलं. अशा प्रकारचे रिॲक्शन, अशा प्रकारचे उदाहरणं या ठिकाणी घेतले आणि अशा प्रकारे सोडियम मेटलसोबत रिॲक्शन कशी होती हे उदाहरणाच्या साह्यानं या ठिकाणी आपण लक्षात घेतलेलं आहे. प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, म्हणजे ह्या सगळ्या रिॲक्शन तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जातील. आता आणखीन काही उदाहरणं आपण घेऊयात आणि मग हा भाग पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूयात. आणखीन काही उदाहरणं आपण घेऊयात. पहा, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. दुसरं उदाहरण आपण घेऊयात. अजून एका प्रकारचं उदाहरण घेऊ, म्हणजे प्रत्येक उदाहरण तुमच्या लक्षात येईल. पहा, तिसरं उदाहरण CH3 CH2 CH2 OH. ठीक आहे. ह्याची अभिक्रिया कोणासोबत केली आपण? सोडियम मेटल सोबत. दोन घ्यायची, बॅलन्स करण्यासाठी दोन घ्यायची. हे पण दोन घेऊ आपण, म्हणजे रिॲक्शन बॅलन्स होईल. आता मला सांगा, या अभिक्रियेमध्ये काय होणं अपेक्षित आहे? ही जी अभिक्रिया तुमच्या समोर आपण लिहिलेली आहे, ह्या अभिक्रियेमध्ये काय होणं अपेक्षित आहे? थोडं खाली लिहितो, दिसणार झाले. पहा, 2 CH3 CH2 CH2 OH बरोबर आहे, +2 Ne. झालं. आता या अभिक्रियेमध्ये काय होणार आहे? अहो, मेटलची अभिक्रिया तुम्ही अल्कोहोल सोबत केलात, N प्रोपिल अल्कोहोल तुम्ही घेतलात, मग अभिक्रिया आता काय होणार आहे? परत तेच होणार आहे. हो का? हा तुमचा अल्कोहोल आहे, अल्कोहोल मधला OH बॉन्ड तुटणार आहे, हायड्रोजन H2 च्या स्वरूपात निघून जाणार आहे आणि प्रोडक्ट येणार आहे. झालं. हो का? मग काय ते 2 CH3 CH2 CH2 ONe अल्कोऑक्साईड तयार होतो आणि हायड्रोजन वायू हायड्रोजन वायू लिहा लिहा लिहा. हो का? कसं लिहायचं मग? 2 CH3 CH2 CH2 ONe प्लस काय? हायड्रोजन वायू निघून जातो. झालं. लिहा प्रत्येकाचं नाव. हा कोण आहे? N प्रोपिल अल्कोहोल. हा तुमचा कोण? N प्रोपिल अल्कोहोल. आणि हा कोण आहे? सोडियम प्रोपॉक्साइड किंवा सोडियम N प्रोपॉक्साइड. सोडियम N प्रोपॉक्साइड. सोडियम N प्रोपॉक्साइड हा प्रोडक्ट तिथं तयार झाला आणि हा तुमचा N प्रोपिल अल्कोहोल. ठीक आहे. चला, एक रिॲक्शन पूर्ण झाली. आता अजून एक उदाहरण घेऊयात आपण. अशी थोडी उदाहरणं घेऊ, म्हणजे प्रत्येक भाग तुमच्या लक्षात येईल. ओके. पहा, परत घेऊ आपण आयसोप्रोपिलचे एक्झाम्पल. CH3 CH CH3 OH. हा व्यवस्थित लक्षात घ्या. प्लस ह्याची अभिक्रिया कोणासोबत? सोडियम मेटल सोबत. कळलं का? आता इथे काय होणार आहे? प्रत्येक रिॲक्शन मध्ये कन्सेप्ट तोच आहे. प्रत्येक अभिक्रियेमध्ये एकच होणार, OH बॉन्ड तुटणार. बस एकच काम करायचं, प्रत्येक अभिक्रियेमध्ये OH बॉन्ड तोडायचं. एक वाक्य आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. सोडियम मेटलची अभिक्रिया जेव्हा अल्कोहोल सोबत होते तेव्हा अल्कोहोल मधला OH बॉन्ड तुटून H हा हायड्रोजन वायूच्या स्वरूपात निघून जातो. एवढं तुम्ही लक्षात घेतलात तर प्रत्येक रिॲक्शन तुमच्या लक्षात येईल. मग आता अभिक्रिया कशी होती बघा. आता हा OH बॉन्ड तुटला म्हणजे H निघून गेला H2 च्या स्वरूपामध्ये आणि मग CH3 CH CH3 ONe तयार झाला, अल्कोऑक्साईड तयार झाला. मग कसं? 2 CH3 CH CH3 आणि ONe आणि प्लस तुमचा काय झाला? हायड्रोजन वायू निघून झाला. नाव लिहा आता. आता ह्याचं नाव काय? आयसोप्रोपिल अल्कोहोल. आयसोप्रोपिल अल्कोहोल. प्रोडक्ट नाव लिहा. सोडियम आयसोप्रोपॉक्साइड. सोडियम आयसोप्रोपॉक्साइड. आयसोप्रोपॉक्साइड. सोडियम आयसोप्रोपॉक्साइड. अजून एक उदाहरण सांगतो आणि इथं आपण ही रिॲक्शन थांबू. बघा, आता घेऊ आपण टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. प्रत्येक रिॲक्शन नीट ऐका बरं का. हा, काय आलं? O आणि H. पुस्तकात उदाहरण दिले, जास्त जनरल रिॲक्शन दिले. आपण उदाहरणं घेत आहोत तुम्हाला कळण्यासाठी. प्रत्येक एक्झाम्पल नीट लक्षात घ्या. परत काय करू आपण? ह्याची अभिक्रिया सोडियम सोबत करू. तुम्हाला माहित आहे आता होणार आहे काय? अरे होऊन होणार काय? OH बॉन्ड तुटण्याशिवाय दुसरं काय? अरे होऊन होणार काय? OH बॉन्ड तुटण्याशिवाय दुसरं काय? अरे होऊन होणार काय? OH बॉन्ड तुटण्याशिवाय दुसरं काय? OH बॉन्ड तुटणार आहे. ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड इज टेक्स प्लेस. बस झालं. हा OH बॉन्ड तुटला मग H निघून गेला H2 गॅसच्या स्वरूपामध्ये आणि मग प्रोडक्ट आपला CH3 ONe सोडियम टर्शियरी ऑक्साईड आणि हायड्रोजन वायू निघून जातो. H हा H2 च्या स्वरूपात निघून जातो आणि मग आपलं उत्तर 2 काय? CH3 ONe प्लस हायड्रोजन वायू मुक्त होतो. कळलं का? अल्कोहोल आहे का
हे डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा या टेस्टचा वापर करतात. हायड्रोजन वायू मुक्त होणे, कळालं का? हे कशाचं इंडिकेशन आहे? अल्कोहोल असण्याचं इंडिकेशन आहे. समजलं का? तर त्याच्यासाठी पण ही रिॲक्शन वापरली जाते असं पुस्तकात वाक्य टाकलेलं आहे. त्याचं नाव लिहू आपण. टर्शियरी ब्युटील अल्कोहोल, त्याचं नाव आहे सोडियम टर्शियरी ब्यूटॉक्साइड. संपलं. अशा प्रकारे या ठिकाणी आपण अल्कोहोलची अभिक्रिया कोणासोबत केली? तर अल्कोहोलची अभिक्रिया आपण केली मेटल सोबत. त्याच्यामध्ये आपण एकच मेटल घेतला, सोडियम मेटल. आणि सोडियम मेटल सोबत जेव्हा रिॲक्शन करतो तेव्हा त्या ठिकाणी अल्कोहोल मधला OH बॉन्ड तुटतो आणि हायड्रोजन हा हायड्रोजन वायूच्या स्वरूपात निघून जातो आणि तयार होतो आपला प्रोडक्ट सोडियम अल्कॉक्साइड. सोडियमची अभिक्रिया अल्कोहोल सोबत केल्यास सोडियम अल्कॉक्साइड हा प्रोडक्ट तयार होतो. हे वाक्य ध्यानात लक्षात ठेवा. बस. आता नेक्स्ट रिॲक्शनला आपण सुरुवात करू. पॉज करून लिहा. ठीक आहे. आता पहा, आता एक अभिक्रिया आपण पूर्ण केलेली आहे. तुम्हाला माहित आहे सोडियम मेटलची अभिक्रिया आपण अल्कोहोल सोबत केली, सोडियम अल्कॉक्साइड तयार झाला. आता आपण सुरुवात करूयात नेक्स्ट मेथडला. आपली नेक्स्ट मेथड आहे एस्टरिफिकेशन रिॲक्शन. आता एस्टरिफिकेशन रिॲक्शन म्हणजे नेमकं काय? नावावरून लक्षात येईल बाबांनो, एस्टरिफिकेशन रिॲक्शन म्हणजे अशा प्रकारची रिॲक्शन ज्या रिॲक्शनमध्ये तयार होणारा प्रोडक्ट हा एस्टर आहे. ज्या रिॲक्शन मध्ये एस्टर तयार होतो अशा प्रकारची अभिक्रिया, दॅट टाइप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड एज एस्टरिफिकेशन रिॲक्शन. नेमकं काय होतं, कसं होतं याची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. पहा, आता पहिल्यांदा मी काय करतो, अल्कोहोलच्या रिॲक्शनचा अल्कोहोल घेतो. पहा, RO आणि H हा अल्कोहोल आहे. आता अल्कोहोलची अभिक्रिया कुणासोबत करायचं? तर अल्कोहोलची अभिक्रिया आपल्याला करायचं आहे कार्बॉक्सिलिक ऍसिड सोबत. आणि तुम्हाला माहित आहे कार्बॉक्सिलिक ऍसिड म्हणजे काय असतं? RC≡OH. ह्याला कार्बॉक्सिलिक ऍसिड म्हणतात. वाटल्यास मी इथे लिहितो RC≡OH. हे आहे कार्बॉक्सिलिक ऍसिड. नीट बघा बरं का, नीट बघा. तुम्ही काय घेतलात? अल्कोहोल. आता अल्कोहोलची अभिक्रिया कोणासोबत करायचं? कार्बॉक्सिलिक ऍसिड सोबत. अल्कोहोलची अभिक्रिया आपण जेव्हा कार्बॉक्सिलिक ऍसिड सोबत करतो तेव्हा त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट हा कसा आहे? एस्टर आहे. आणि दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज एस्टरिफिकेशन रिॲक्शन. कन्सेप्ट क्लिअर? आता कसं होतं ते सांगतो. पहा, अल्कोहोल आहे, ह्याची अभिक्रिया करा कार्बॉक्सिलिक ऍसिड सोबत. RC≡OO आणि H. रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. आणि रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ऍसिड कॉन्सन्ट्रेट H2SO4. H प्लस लिहिलं. H प्लसचा अर्थ काय? H प्लस याचा अर्थ असा होतो की आपली अभिक्रिया ही ऍसिडच्या सानिध्यात होते आणि या ठिकाणी जो ऍसिड आपण घेतोय दॅट इज कॉन्सन्ट्रेट H2SO4. H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड. कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिडच्या सानिध्यात ही अभिक्रिया होते, हे आपण लक्षात घ्यायचं. संपलं. मग आता अभिक्रिया काय होते नेमकं ते बघू आपण. तुम्हाला माहित आहे आपण कसल्या रिॲक्शन बघत आहोत? आपण रिॲक्शन बघत आहोत ज्या रिॲक्शन मध्ये अल्कोहोल मधला OH बॉन्ड तुटतोय. ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. कळलं का? अल्कोहोल मधली OH बॉन्डची ब्रेकिंग होते. पहा कसं होतंय. आता हा कोण आहे? OH. हा बॉन्ड तुटला, H वेगळा झाला, RO वेगळा झाला. RO म्हणजे काय? असाइल ग्रुप नाही, काय नाही. RO म्हणजे अल्कोऑक्साइड. अल्कोऑक्साइड, RO म्हणजे अल्कोऑक्साइड. तर हा अल्कोऑक्साइड ग्रुप आहे, हा H आहे. मग आता काय होतो? हे पहा, हा जो कार्बॉक्सिलिक ऍसिड आहे, कार्बॉक्सिलिक ऍसिड मधला CO बॉन्ड ब्रेक होतो. नीट नीट लक्षात घ्या बरं का. रिॲक्शन नीट ध्यानात घ्या, तुम्हाला कळेल. अरे बाबा, अल्कोहोल आहे आणि कार्बॉक्सिलिक ऍसिड आहे. अल्कोहोल मधला कुठला बॉन्ड ब्रेक होतो माहित आहे आपल्याला? अल्कोहोल मधला OH बॉन्ड ब्रेक होतो. अल्कोहोल त्याच्यामधला OH बॉन्ड ब्रेक झाला, मान्य. परंतु कार्बॉक्सिलिक ऍसिड मधला कुठला बॉन्ड ब्रेक होतो? कार्बॉक्सिलिक ऍसिड मधला बॉन्ड ब्रेक होतो कोणता? CO बॉन्ड. हो का? इथला C आणि O ह्याच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो. आता रिॲक्शन कशी होते बघा. आता काय होतं या ठिकाणी? हा जो OR ग्रुप आहे किंवा त्याच्याऐवजी आपण असं करू शकतो, हा जो हायड्रोजन आहे तो रिप्लेस होईल. बरोबर का? हा कोण आहे? अल्कोहोल. आणि अल्कोहोल मधला हायड्रोजनचा आयटम रिप्लेस होतो कोणत्या ग्रुपनं? RC≡OH. असिल ग्रुप आहे. RC≡OH म्हणजे असिल ग्रुप. आणि मग हा संपूर्ण ग्रुप जो आहे, हा संपूर्ण ग्रुप बरं का, हा संपूर्ण ग्रुप कुठे? ह्या बाजूला. या अभिक्रियेमध्ये नेमकं काय होतं हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. काही लोकांना अभिक्रिया कळतच नाही, त्याच्यासाठी नीट लक्षात घ्या. आता हा कोण आहे? अल्कोहोल. अल्कोहोल मधला कुठला बॉन्ड ब्रेक झाला? OH.
हा कोण आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड मधला कुठला बॉन्ड ब्रेक झाला? CO. मग रिॲक्शन नेमकी काय घडली? ही रिॲक्शन आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि या अभिक्रियेमध्ये काय होतं? तुमचा जो अल्कोहोल आहे त्याच्यामधला हायड्रोजन ॲटम हा रिप्लेस होतो कशानं? RC डबल बॉन्ड होणं, म्हणजे असाइल ग्रुपनं. हायड्रोजन ॲटम ऑफ अल्कोहोल इज रिप्लेस्ड बाय द असाइल ग्रुप दॅट इज RC डबल बॉन्ड O. आणि मग काय येतो प्रोडक्ट बघा. हो का, हे RO ला RO, RO ला RO आहे का? हे RO, हे H गेलं, त्या ठिकाणी कोण आलं? C डबल बॉन्ड O R. आणि जोडताना एक काळजी घ्यायचं, हिथून कार्बन पासून तुटलाय बॉन्ड, ज्या ठिकाणापासून बॉन्ड तुटलाय त्या बाजूने जोडायचं. हिथून तुटलाय बॉन्ड म्हणून आधी C लिहायचं. हो का, हे C, मग डबल बॉन्ड O, आणि मग हो का हे R. कसाला कळालं का बघा? हे RO बरोबर आहे, H तिकडे गेला आणि ह्या H च्या ठिकाणी कोण आला? हा असाइल ग्रुप आला. जोडताना ह्या बाजून जोडा, आधी C डबल बॉन्ड O R, C डबल बॉन्ड O R, आणि मग इथला H आणि इथला OH, म्हणजे काय? H2 प्लस H2 निघून जाईल. आणि अशा प्रकारची आपली संपूर्ण अभिक्रिया इथं पूर्ण झाली, संपलं. कळालं का नाही कळालं? आणि हा तुमचा प्रोडक्ट आहे एस्टर. मग त्याला तुम्ही बदलून मिळू शकता. कसं याचं बदलून? आता हे उलट वाटतंय ऑन, कळलं का? ह्याला आपण डॅश म्हणू, म्हणजे हे डॅश कळण्यासाठी डॅश म्हणून आपण त्याला आता समजलं. हे आधी लिहू चालतंय, R डॅश C डबल बॉन्ड O R. हे आणि हे एकच आहे. हे चुकीचं किंवा हे चुकीचं अजिबात नाही, दोन्ही पण बरोबर आहे. हे थोडं सवाशी लिहिलं वाचायला येऊन, हे उलट आहे थोडं. वाचताना मग आधी ह्याचं नाव लिहावं लागतं, मग ह्याचं नाव लिहावं लागतं. त्यासाठी थोडं सवाशी करून लिहिलो. ह्याच्यापेक्षा वेगळं काहीही नाही. तुम्ही अल्कोहोल बी घेऊ शकता किंवा फिनॉल बी घेऊ शकता, हे लक्षात घ्या तुम्ही. आता इथं अल्कोहोल घेतलं, आता अल्कोहोलची रिॲक्शन कशी झाली? मग तयार झाला तुमचा एस्टर, आणि मग रिॲक्शन झाली कसं? हा तुमचा कोण आहे? अल्कोहोल. अल्कोहोलची अभिक्रिया कोणासोबत केली? कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत केली, कार्बोक्सिलिक ऍसिड, आणि तयार काय झाला? एस्टर. हा कोण आहे? एस्टर झालं. मग अल्कोहोलच्या ऐवजी तुम्ही फिनॉल बी घेऊ शकता. फिनॉल जरी घेतला तर रिॲक्शन अशीच होणार आहे. रिॲक्शन मध्ये फरक पडणार नाही, रिॲक्शन अशीच होणार. कळालं का? फिनॉल मधला OH बॉन्ड तुटणार आणि त्या फिनॉल मधला हायड्रोजन ॲटम हा कार्बोक्सिलिक ऍसिड मधल्या असाइल ग्रुपनं रिप्लेस होणार. असायलेशन रिॲक्शन आहे थोडक्यात ही. एस्टरिफिकेशन रिॲक्शन इज द असायलेशन रिॲक्शन. असायलेशन झालं कोणाचं? अल्कोहोलचं. असायलेशन झालं कोणाचं? फिनॉलचं. हे पण वाक्य आपण त्या ठिकाणी ध्यानात ठेवायला पाहिजे. आता रिॲक्शन कशी होते फिनॉलची ते बी सांगतो, ऐका. मी रिंगच करतो. C6H5 पण लिहू शकतो त्याऐवजी. C6H5 सुद्धा लिहू शकता. हो का? हे असं काढलं तर मी फिनॉलच आहे, बेन्झीन रिंग OH, और ह्याच्याऐवजी C6H5OH. दोघांचा अर्थ एकच आहे, दोघांचं नाव एकच आहे, काय? फिनॉल. कळालं का तुम्ही? मग असल्या किंवा असल्या पुस्तकात असं दिले, हे पण बरोबर आहे, ते पण बरोबर आहे. तुम्हाला कोणी म्हणून सांगितलं, लक्षात येणं फार महत्वाचं आहे. ज्याला काही बी येत नाही त्याला बी कळायला पाहिजे, त्याच्यासाठी माझा तास बघायचा. कळालं का नाही कळालं? ओके, पहा. आता इथं काय घ्यायचं आपल्याला? इथं घ्यायचं आहे फिनॉल, हे OH घेतलं, बरोबर आहे. ह्याची अभिक्रिया केली आपण कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत, R डॅश म्हणून आपण C डबल बॉन्ड OH. रिॲक्शन कशी आहे? रिव्हर्सिबल. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड. कोणता? कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड. बघा, एस्टरिफिकेशन रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन कुणाच्या सानिध्यात घडते? H प्लस आयनच्या. H प्लस म्हणजे कोण? कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड. ऍसिडसाठी आपण H प्लस सिंबल वापरत असतो, हे पण तुम्हाला माहित आहे. ओके, आता काय होते बघा, तुम्हाला माहित आहे अल्कोहोल असेल किंवा फिनॉल असेल त्याच्यामधला OH बॉन्ड तुटला पाहिजे आणि त्या अल्कोहोल मधला हायड्रोजन ॲटम हा असाइल ग्रुपनं रिप्लेस होतो, असाइल ग्रुप. मग वेगवेगळ्या प्रकारचे. आता बघा, आता हा OH बॉन्ड तुटला, अल्कोहोल हे फिनॉल आहे, फिनॉल मधला OH बॉन्ड तुटला. त्याच वेळेस हा कार्बोक्सिलिक ऍसिड मधला कुठला बॉन्ड तुटतो? CO बॉन्ड. म्हणजे OH मोकळा झाला, H मोकळा झाला. समजलं का? नाही समजलं? व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, अशा प्रकारची रिॲक्शन. मग आता काय होईल? तुमचा जो फिनॉल आहे, फिनॉल मधला हायड्रोजनचा ॲटम काय होतो? रिप्लेस होतो. कशानं? असाइल ग्रुपनं. हा असाइल ग्रुप आहे. हा संपूर्ण ग्रुप जो आहे दिस इज द असाइल ग्रुप. हे फार महत्वाचं आहे. हिथं पण बघा, दोन्ही ठिकाणी कन्सेप्ट तोच आहे. अल्कोहोल असेल किंवा फिनॉल असेल, दोघांमधलाही OH बॉन्ड तुटला. दोन्ही रिॲक्शन मध्ये अल्कोहोल असेल किंवा फिनॉल असेल त्याच्यामधला हायड्रोजन ॲटम हा असाइल ग्रुपनं रिप्लेस झाला. असाइल ग्रुप म्हणजे कोण असतो ते बी तुम्हाला माहित आहे. RC डबल बॉन्ड O ह्या ग्रुपला म्हणतात असाइल ग्रुप. काय म्हणतात? असाइल ग्रुप. आणि म्हणून ही रिॲक्शन आहे एस्टरिफिकेशन, मान्य आहे. परंतु ह्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण? अजून एक नाव देऊ शकतो. दिस रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज असायलेशन ऑफ
अल्कोहोल और असायलेशन ऑफ फिनॉल. काय केलं आपण? असायलेशन केलं. कुणाचं? अल्कोहोलचं किंवा फिनॉलचं. आणि असायलेशन करणे म्हणजे काय करणे? हायड्रोजन ॲटम हा असाइल ग्रुपने रिप्लेस करणे. मग आपण तेच केलं ना, ह्याच्यामधला हायड्रोजन निघून गेला आणि तो रिप्लेस झाला कशानं? असाइल ग्रुपनं. म्हणजे रिॲक्शन कोणती आहे? असायलेशन. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय असाइल ग्रुप इज कॉल्ड ॲज असायलेशन रिॲक्शन. मग असाइल ग्रुप आला आणि मग बघा पुढे काय होतं प्रॉडक्ट. हे जसं आहे तसं लिहिलं. हे ओला ओ. हे टाका बघा व्यवस्थित. ठीक आहे. हे ओला ओ आणि इथला सीओ आर तिकडे आला. हो का? सी डबल बॉन्ड ओ आर डॅश. संपलं. हां, आता हिथला एच इकडे येईल. एच आणि ओ एच H2O प्लस H2O. हा झाला तुमचा एस्टर. हा बी एस्टर, हा बी एस्टर आहे. मग तुम्ही कसं लिहू शकता? ह्याला असं लिहा किंवा उलट पण लिहा, चालतंय, काय फरक पडत नाही. किंवा ऑर असं लिहू शकता. काय? आर डॅश सी डबल बॉन्ड ओ. हां, ओ. हां, आणि मी तरी लिहा. तुम्ही कसं लिहा? असं लिहा, असं लिहा, काहीही फरक पडत नाही. दोघांचा अर्थ एकच होतो. तुम्हाला उतू कळावून असं लिहून गेलं. ओके, ठीक आहे. आता प्रत्येकाचं नाव लिहू आपण. हा कोण आहे? फिनॉल. हा कोण आहे? कार्बॉक्सिलिक ऍसिड. आणि हा कोण आहे? एस्टर. जा, संपलं. बघा बरं का, नीट ऐका मी काय सांगलो. रिॲक्शन नीट लक्षात घ्या. हे जनरल रिॲक्शनचं आहे. एक्झाम्पल मी करून दाखवतो. पहिल्यांदा हे भाग लक्षात घ्या आणि मग त्या ठिकाणी आपल्याला उदाहरणं घेता येतील. उदाहरणं सहज तुमच्या लक्षात येतील. आता या ठिकाणी अल्कोहोल असेल किंवा फिनॉल असेल, दोन्ही ठिकाणी आपण काय केला? OH मधला बॉन्ड ब्रेक केला. OH मधला बॉन्ड ब्रेक केला. दोन्ही अभिक्रियेमध्ये या अल्कोहोल मधला किंवा फिनॉल मधला हायड्रोजनचा ॲटम रिप्लेस केला. कशानं? RC डबल बॉन्ड ओनं. RC डबल बॉन्ड ओ म्हणजे असाइल ग्रुपनं. म्हणून ही रिॲक्शन असायलेशन रिॲक्शन. कन्सेप्ट क्लिअर? ठीक आहे. मग ही रिॲक्शन कोणती आहे बाबा? एस्टरिफिकेशन. मग या रिॲक्शनला एस्टरिफिकेशन असं का म्हणायचं? अरे बाबांनो, या रिॲक्शन मध्ये तयार होणारा प्रोडक्ट हा एस्टर आहे, म्हणून एस्टरिफिकेशन रिॲक्शन. मग आता एस्टरिफिकेशन रिॲक्शनची व्याख्या तुम्ही कसं करणार? मग आपण व्याख्या करू. जेव्हा अल्कोहोल किंवा फिनॉलची अभिक्रिया कार्बॉक्सिलिक ऍसिड सोबत करतो, तेव्हा त्या ठिकाणी एस्टर तयार होतो. या अभिक्रियेला एस्टरिफिकेशन रिॲक्शन असे म्हणतात. जेव्हा अल्कोहोल किंवा फिनॉलची अभिक्रिया कार्बॉक्सिलिक ऍसिड सोबत आपण करतो, तेव्हा एस्टर तयार होतो आणि अशा प्रकारच्या अभिक्रियेला एस्टरिफिकेशन रिॲक्शन असं म्हणायचं. संपलं. आता हेच लिहा इंग्लिशमध्ये. कसं? व्हेन अल्कोहोल इज रिॲक्टेड विथ कार्बॉक्सिलिक ऍसिड इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड, देन इट गिव्स एस्टर. दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज एस्टरिफिकेशन रिॲक्शन. पुन्हा ऐका. व्हेन अल्कोहोल और फिनॉल इज रिॲक्टेड विथ कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड, सॉरी चुकला, is reacted with carboxylic acid in the presence of concentrated sulfuric acid, then it gives ester. This reaction is called as esterification reaction. पुन्हा ऐका व्यवस्थित. When alcohol or phenol is reacted with carboxylic acid in the presence of concentrated sulfuric acid, then it gives ester. This reaction is called as esterification reaction. Concept clear? Okay. आता तुम्ही म्हणताल ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड काय घेतलं? कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड हा डबल काम करतो. काय काम करतो? नंबर 1, कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड हा पहिलं काम करतो कॅटलिस्ट म्हणून. कॅटलिस्ट म्हणून काम करतो. त्याचबरोबर हा काय काम करतो? डिहायड्रेटिंग एजंट. काय काम करतो? डिहायड्रेटिंग एजंट म्हणून सुद्धा काम करतो. संपलं. आणि एक महत्वाचं आहे, ही संपूर्ण रिॲक्शन करताना एक काळजी घ्यायचं की या ठिकाणी तयार होणारा वॉटर जो आहे तो लगेच काढून घ्यायचा. बरोबर का? या एस्टरिफिकेशन रिॲक्शन, कारण ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबल म्हणजे रिॲक्टंट पासून प्रोडक्ट, पुन्हा प्रोडक्ट पासून रिॲक्टंट, उलट रिॲक्शन मध्ये. बघा रिव्हर्सिबल बाण आहे आपल्याकडे, डबल आरो आहे, उलटा असं नाही असं, असं नाही असं, असं नाही असं. अरे कळलं का? दिस रिॲक्शन रिव्हर्सिबल रिॲक्शन. त्याच्यामुळं रिॲक्शन मध्ये पाणी तयार झाल्या पाण्याला काढा. पाणी ठेवायचं नाही, पाणी तयार झाल्या पाण्याला काढायचं. नसताना पाणी घात करणार आहे, रिॲक्शनला रिव्हर्स करणार आहे. रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जो वॉटर मॉलिक्यूल आहे तो इमिडिएटली ताबडतोब काढून घ्यायचा, ज्याच्यामुळे आपली रिॲक्शन रिव्हर्स होणार नाही. आणि मग आपला जो कळलं का रिॲक्शन आहे त्याचं जे इक्विलिब्रियम आहे ते राईटला शिफ्ट होतं आणि मग एस्टर तयार होतं. इक्विलिब्रियम इज शिफ्टेड टू द राईट साईड जर आपण पाणी काढून घेतलं तर, आणि मग एस्टर तयार होईल. पुन्हा रिॲक्शन रिव्हर्स येणार नाही, इक्विलिब्रियम लेफ्टला शिफ्ट होणार नाही. बस एवढा भाग लक्षात घ्या. कन्सेप्ट क्लिअर? म्हणून ह्या अभिक्रियेमध्ये पाणी तयार झाल्या काढून घ्यायचं, एवढी काळजी घ्यायचं. आता ह्याची काही उदाहरणं आपण घेऊया
आणि मग आणखीन काही महत्त्वाचा भाग आहे तो मी सांगतो आणि हा भाग आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात. कळलं सर्वांना? पॉज करून घ्या. ठीक आहे, आपल्यासमोर 3 एक्झाम्पल्स आहेत. तीनही एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात घ्या. तीनही एक्झाम्पलमध्ये काय होतं, कशा प्रकारची अभिक्रिया होते सगळं समजावून सांगतो मी. पहा, पहिल्यांदा बघा, आता हा अल्कोहोल आहे, तिथला कुठला बॉन्ड ब्रेक होणार? OH बॉन्ड. अल्कोहोल असेल किंवा फिनॉल असेल, एस्टरीफिकेशन रिॲक्शन मध्ये अल्कोहोल किंवा फिनॉल मधला OH बॉन्डच ब्रेक होतो. OH बॉन्ड शिवाय दुसरा बॉन्ड ब्रेक होणे नाही. तुटणार तर OHच तुटणार, तुटावं तर OH नच तुटावं. कळालं का? बघा, झालं. मग आता हा कोण आहे तुमचा? कार्बॉक्सिलिक ऍसिड आहे. उदाहरण घेतलंय मी. आता CO बॉन्ड ब्रेक होणार आहे, हा CO बॉन्ड ब्रेक झाला. मग आता काय रिॲक्शन होईल? तुमचा जो अल्कोहोल आहे त्याच्यामधला हायड्रोजन ॲटम हा असाइल ग्रुपनं रिप्लेस होईल. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय असाइल ग्रुप. आणि मग ते कसं होतं ते सांगतो. पहा, हा कोण आहे? पहा, हायड्रोजन ॲटम हा काय होईल? रिप्लेस कशानं? असाइल ग्रुपनं. असाइल ग्रुप कोण आहे? हा संपूर्ण. हो का? असाइल ग्रुप इकडे संपलं. आणि मग काय तो प्रोडक्ट बघा, हो का? CH3 ला CH2 हां O हां C डबल बॉन्ड O हां CH3 प्लस H2. आता सांगायची गरज नाही कसं आलं, लक्षात घ्या तुम्ही. ओके, आता काय ह्याचं नाव? मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल, ठीक आहे. ह्याचं नाव काय? ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड, ठीक आहे. आणि ह्याचं नाव आहे, नाव लिहिताना आधी O पसला कोण आहे त्याचं नाव घ्या. उलटं लिहिलं आपण. उलटं लिहिलं तर काय बिघडत नाही. मी सांगितलं उलटं सवाशी कसं आहे, का फरक पडत नाही असं लिहिल्यावर. परंतु नाव लिहिताना काळजी घ्यायचं की O पशी जो आहे त्याचं नाव आधी लिहायचं. ह्याचं नाव आधी लिहायचं. CH3 म्हणजे मिथिल. हे मिथिल झालं. आणि मग बघायचं ह्या ठिकाणी कोण आहे? हा CH3 आहे म्हणजे ऍसिटेट. मिथिल ऍसिटेट नाव आहे. CH3 म्हणजे ऍसिटेट आपण शिकलोय ह्याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये. नाव कसं द्यायचं एस्टरला ते डबल सांगू शकत नाही. ओके, अशा प्रकारे हिथं पण कसं होईल? हा OH बॉन्ड ब्रेक होईल, ह्याच्यामधला हायड्रोजन ॲटम हा रिप्लेस होईल. कशानं? हा तुमचा असाइल ग्रुप, हा असाइल ग्रुप ह्या बाजूला येईल, आहे का? आणि मग तुमची रिॲक्शन काय? CH3 हां CH2 हां O हां C डबल बॉन्ड O हां CH3 प्लस H2. रिॲक्शन पूर्ण. हा कोण आहे? इथिल अल्कोहोल. आणि हा कोण आहे? हां आधी ह्याचं नाव लिहा, इथिल ऍसिटेट. इथिल ऍसिटेट झालं, संपलं. ह्याच्यामध्ये काय होणार? OH बॉन्ड ब्रेक होणार. हां, आणि काय होणार? हायड्रोजन ॲटम हा काय होणार? याच्यामधला CO बॉन्ड ब्रेक होणार, ह्याच्यामधला CO बॉन्ड ब्रेक होणार. आणि शेवटी काय होणार? हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय द असाइल ग्रुप. हा असिटिल ग्रुप आहे. CH3 म्हणलं की असिटिल, R असलं की असिल. थोडा फरक आहे, कळतं तुम्हाला, सांगायची गरज नाही. आणि मग आपला प्रोडक्ट येईल. काय प्रोडक्ट आहे? तुमच्या समोर बघा. हे O आलं का? O हे O ला O लिहिलो, पुन्हा C डबल बॉन्ड O CH3. आधी ह्याचं नाव लिहा. हे C6H5 आहे म्हणजे काय? फिनिल. पहिल्यांदा ह्याचं नाव लिहितो, फिनॉल. हे नाव लिहू पहिल्यांदा, फिनॉल. चला, ह्याचं नाव काय? फिनिल म्हणाचं रिंग आहे, फिनिल. आणि CH3 म्हणजे ऍसिटेट, फिनिल ऍसिटेट. संपलं. अशा प्रकारे या ठिकाणी आपण एक भाग पूर्ण केला. जो भाग पूर्ण केला तुमच्या समोर आहे. बाबांनो, आपण एस्टरीफिकेशन रिॲक्शन केलं. एस्टरीफिकेशन रिॲक्शन करण्यासाठी अल्कोहोलची अभिक्रिया कार्बॉक्सिलिक ऍसिड सोबत केली आणि एस्टर तयार झाला. ही अभिक्रिया कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिडच्या सानिध्यात घडली. जो डबल काम करत होता, दॅट इज पहिलं काम डिहायड्रेटिंग एजंट, दुसरं काम छेटालिस्ट. आणि मग बाकीचा सगळा भाग जो आहे पाणी तयार झालेला काढून घ्यायचं वगैरे. आणि रिॲक्शन काय आहे? रिव्हर्सिबल आहे. त्याच्यामुळे इक्विलिब्रियम आपण राईटला शिफ्ट करणं, त्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आता आणखीन 2 रिॲक्शन्स आहेत, तेवढे आपण घेऊ आणि हा भाग पूर्ण करू. पाच करून लिहा. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण काय करूयात? आणखीन 2 वेगवेगळ्या प्रकारचे रिॲक्टंट वापरूयात. नंबर 1 लक्षात घ्या बरं का, आपण कार्बॉक्सिलिक ऍसिड घेतलं. आता कार्बॉक्सिलिक ऍसिडच्या ऐवजी 2 वेगवेगळे पर्याय घेऊ आपण. नंबर 1 ऍसिड अनहायड्राइड, RC डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O R. ह्याला म्हणतात ऍसिड अनहायड्राइड. ओके, ह्याचं नाव लिहितो वाटल्यास मी, ऍसिड अनहायड्राइड. पहिले घेतला कार्बॉक्सिलिक ऍसिड. आता कार्बॉक्सिलिक ऍसिडच्या ऐवजी काय घ्या? ऍसिड अनहायड्राइड घ्या. आणि दुसरं महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं की त्या ठिकाणी आपल्याला ऍसिड हलाइड किंवा ऍसिड क्लोराईड घेता येतं. ऍसिड हलाइड किंवा ऍसिड क्लोराईड. ऍसिड क्लोराईड, Cl असेल तर क्लोराईड म्हणा, X असेल तर हलाइड. वाटल्यास लिहितो मी इथं, RC डबल बॉन्ड O X, ऍसिड हलाइड. ठीक आहे, आपण डायरेक्ट क्लोराईड घेऊ. आपण डायरेक्ट क्लोराईड घेऊ. ठीक आहे, रिॲक्शन तुमच्या समोर आहे. एक वाक्य लक्षात घ्या. तुम्ही काय केलं? अल्कोहोलची अभिक्रिया कार्बॉक्सिलिक ऍसिड सोबत केला.
तयार काय झालं एस्टर. ठीक आहे. आता काय करू आपण अल्कोहोलची अभिक्रिया ऍसिड अनहायड्राईड सोबत करूया. या अल्कोहोलची अभिक्रिया ऍसिड क्लोराईड सोबत करूया आणि त्या ठिकाणी सुद्धा प्रोडक्ट तोच येणार आहे एस्टर. नीट ऐका बरं का. हा अल्कोहोलची अभिक्रिया आपण जर ऍसिड अनहायड्राईड किंवा ऍसिड क्लोराईड सोबत केली, ऍसिड हलाईड सोबत केली तर त्या ठिकाणी सुद्धा तयार होणारा प्रोडक्ट एस्टर्स आहे. तुम्ही जर ऍसिड अनहायड्राईड आणि ऍसिड क्लोराईड घेतला तरी सुद्धा ही रिॲक्शन कशी होते आणि कशा प्रकारचा प्रोडक्ट येतो हे थोडक्यात आपण या ठिकाणी समजून घेऊ. रिॲक्शन संपल्या. मग आता रिॲक्शन नेमकी कशी होते व्यवस्थित ऐका. पहा पहिल्यांदा घेऊ आपण ऍसिड अनहायड्राईड. पहिल्यांदा आपण घेऊ ऍसिड अनहायड्राईड. नीट ऐका बरं का. फार सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचा आहे म्हणजे हा सगळा भाग तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. हा अल्कोहोल घ्यायचा आहे. अल्कोहोल तर कंपल्सरी आहे. ROH अल्कोहोल घेतला आपण. आता ह्याची अभिक्रिया तुम्ही कोणासोबत करणार तर ह्याची अभिक्रिया करायचं आपल्याला R डॅश म्हणून याला C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O R डॅश म्हणून आपण वेगळं वाटण्यासाठी. आणि पुन्हा ही सुद्धा रिॲक्शन कशी आहे रिव्हर्सिबल आहे. आणि ही सुद्धा रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड. तीच अभिक्रिया आहे, तशीच अभिक्रिया, थोडा फरक आहे. आता अल्कोहोल आहे, तुम्हाला माहित आहे अल्कोहोल मधला कुठला बॉन्ड ब्रेक होईल OH आणि तुमच्या ह्याच्यामधला कुठला बॉन्ड ब्रेक होईल CO झालं. मग आता काय होणार आहे तुमचा जो अल्कोहोल आहे त्या अल्कोहोल मधला हायड्रोजनचा ऍटम काय होईल रिप्लेस होईल. कशाला रिप्लेस होईल तर ह्या तुमच्या असाइल ग्रुपनं. असायलेशन रिॲक्शन आहे ही सुद्धा. हो का असाइल ग्रुप म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं अल्कोहोल मधला जो हायड्रोजनचा ऍटम आहे तो असाइल ग्रुपनं रिप्लेस झाला. काही बघा प्रोडक्ट R ला R, हा O ला O, कोणाला C डबल बॉन्ड O R डॅश. आलं का कसं बघा ROH गेला C डबल बॉन्ड O R डॅश आला. बरोबर लिहिलं. उत्तर काय R डॅश C डबल बॉन्ड O आणि इकडचा H प्लस काय R डॅश C डबल बॉन्ड OH कार्बोक्सिलिक ऍसिड. दोन आले प्रोडक्ट. कळालं का. म्हणजे या ठिकाणी हा कोण आहे अल्कोहोल. अल्कोहोलची अभिक्रिया कोणासोबत केली आपण ऍसिड अनहायड्राईड सोबत. तयार काय झालं एस्टर. त्याचबरोबर कार्बोक्सिलिक ऍसिड. अशा प्रकारचे दोन प्रोडक्ट. रिॲक्शन सेम तशीच आहे. ही सुद्धा रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे हे खास करून आपण लक्षात घ्यायचं आहे. ह्याचं एखादं उदाहरण घेऊ आपण. संपलं. पहा CH3 OH टाकू असं OH O आणि H हा प्लस हा CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 है का. रिॲक्शन कशी आहे रिव्हर्सिबल. ठीक आहे H प्लस. आता परत तसं OH बॉन्ड ब्रेक होईल CO बॉन्ड ब्रेक होईल. काय होईल हायड्रोजन ऍटम काय होईल रिप्लेस होईल. कशानं ह्या असाइल ग्रुपनं ह्या ग्रुपनं हा इकडे संपलं. बघा काय तो प्रोडक्ट CH3O C डबल बॉन्ड O CH3 आहे की नाही. आणि प्लस दुसरा जो आहे तो लिहू आपण दॅट इज CH3 C डबल बॉन्ड OH. कसं येतं सगळं तुमच्या समोर आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. पहा हा तुमचा कोण आहे मिथॅनॉल किंवा मिथिल अल्कोहोल आणि हा जो आहे ह्याचं नाव आधी ह्याचं नाव लिहायचं मिथिल आणि तिथं CH3 आहे म्हणजे ॲसिटेट मिथिल ॲसिटेट. अशी किती उदाहरणं आपण घेऊ शकतो. पहा अजून एक उदाहरण घेऊ CH3 CH2 OH. आता फक्त तुमची लक्षात घ्या फास्ट घेतो मी CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 रिॲक्शन कशी आहे रिव्हर्सिबल आहे H प्लस आयनच्या स्वरूप. आणि मग तयार काय झालं CH3O C डबल बॉन्ड O CH3 हो का CH3 CH2 घ्यावं लागेल आधी. हां CH3 CH3 आणि CH3 आणि प्लस उत्तर येईल आपलं CH3 C डबल बॉन्ड O आणि H. संपलं. हा कोण आहे इथिल अल्कोहोल आणि हा कोण आहे त्याचं नाव लिहू इथिल ॲसिटेट. अशा प्रकारची ही अभिक्रिया. अजून एक अभिक्रिया घेऊ आपण आणि हा संपूर्ण भाग संपवून टाकू. ठीक आहे थोडी एक संपवून टाकू रिॲक्शन पटकन. आता काय करू आपण ऍसिड क्लोराईड सेम तीच रिॲक्शन. रिॲक्शन मध्ये कसलाही फरक पडणार नाही. हा कसं होईल बघा तिथं करतो मी लगेच ROH प्लस ऍसिड क्लोराईड R डॅश C डबल बॉन्ड OCl. दिस रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ बेस पिरिडीन. ऍसिड काढून टाकण्यासाठी पिरिडीन. पुन्हा काय झालं OH बॉन्ड ब्रेक झाला. रिॲक्शन तशीच घडली C आणि Cl मधला बॉन्ड ब्रेक झाला. उत्तर आलं RO हा C डबल बॉन्ड OR. काय झालं एस्टर. हा कोण आहे अल्कोहोल. हा कोण आहे एस्टर.
आहे का? एक एक्झाम्पल घेऊ लगेच आपण, हो का? CH3OH प्लस CH3 C डबल बॉन्ड O Cl. इथे काय घ्यायचं आपल्याला? पिरिडीन. हा झालं. मग आता काय होईल? OH बॉन्ड ब्रेक होईल आणि H रिप्लेस होईल ह्या ग्रुपनं. काय होतील मग? CH3O C डबल बॉन्ड O CH3 प्लस HCl. आणि हा HCl काढून टाकण्यासाठी, या HCl ला न्यूट्रलाइज करण्यासाठी बेस घ्यायचं पिरिडीन, हे कारण आहे. आणि ह्याचं नाव आहे मिथिल अल्कोहोल. झालं. आणि हे आहे मिथिल ॲसिटेट. मिथिल ॲसिटेट. अशा प्रकारची संपूर्ण रिॲक्शन आपण पूर्ण केली. अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग पूर्ण केला. धन्यवाद.